नमस्कार मित्रांनो, आज आलो आहे नालासोपाराला. राजवाडी बीचवर जायचं होतं, तर लहानपणाच्या मित्रांकडे आलेलो आणि आम्ही निघालो. आज ज्या मजा येणार आहे भाई. मग दोन गाड्या उचलल्या आणि निघालो आम्ही. मस्त पाऊस आहे आणि सोबत मित्र. लय भारी वाटतंय आज. राजवाडी बीच बद्दल ऐकलं होतं, तर आज स्वतःच्या डोळ्याने पण बघतोय. राजवाडी बीच एकदम जाम भारी आहे आणि शांत पण आहे मेन म्हणजे. मग खूप दिवसापासून विनू मागे लागला होता की माझ्या गाडीची व्हिडिओ पण बनव. मग ते आज बनवूनच टाकतो. पण त्याच्या अगोदर थांबा थांबा थांबा. जर कुणाला ऍप्स नक्की बनवायचे असतील तर हा वर्कआउट नक्की करा घरी. गाडी जाम घाण झाली होती, तिला पण थोडी पुसतो. आणि या रांडच्या काय धुतला की नाही गाडीला कधी काय माहिती. शूट करून झाल्यानंतर निघालो बीच फिरायला. पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में आज मैं आजाद हूँ. एवढं भारी सीन बघून माझा पण मूड झाला शूट करायचा. पण काय सुचतच नव्हतं की शूट काय करू नक्की. पण दर्शन भाऊची इंस्टाचा रील बघितल्या आणि नंतर मग एक दोन व्हिडिओ बनवले मी. तर तुम्ही इंस्टावर जाऊन बघा माझ्या पेजवर. एवढं फिरून एवढं शूट करून जाम भूक लागली होती. मग आम्ही आलो पुणेरी तडकामध्ये. तर हॉटेल मस्त होतं. इकडचा खिमा पाव जाम भारी लागतो. मग मस्त ताव मारला. जर तुम्हाला राजवाडी बीचवर कधी आलात तर ह्या हॉटेलला नक्की व्हिजिट करा आणि इकडची टेस्ट नक्की ट्राय करा. हॉटेलला आलो आणि काय उंगल्या केलं नाही असं कधी झालंय का? तुला एक चॅलेंज आहे. तर अजून एक काय बोलतो त्याला? हा ते किमा पाव. किमा पाव. एक पाव एका दमात खायचा. मग तुला एका दमात दाबेली सारखं भरपूर. एका दमात चावण आहे. सावन आहे एका दमात. परत बाहेर आला नाही पाहिजे. गाड्याला पण सोडला आला नाही पाहिजे. बकासूर आहे बकासूर. आणि ह्याचं तर भाई वेगळंच. काय त्या पाण्यातनं गाडी उडवायची होती काय माहिती याला. मग घरी जाऊन चेंज केलं आणि मग निघालो. मित्र आहेत, मैताच्या चितेपर्यंत येणार. तर स्टेशनला सोडायला नक्कीच येणार आहे. विनूला बाय केलं आणि निघालो. किरणलाही बाय केलं, त्याला पण ईस्टला जायचं होतं. त्याला पण बाय केलं आणि मी पण पुढे निघालो. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच. बाय बाय.